सध्या आपण जंतर मंतरवरती आहोत आणि सकाळचे जवळपास 7:15 साडेसात होत आलेत आणि या सगळ्या जंतर मंतर परिसरामधल्या आंदोलक तरुणींकडे या ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या जंतर मंतरच्या परिसरात गेल्या 25 दिवसांपासून CJPचं आंदोलन होतंय। खरं तर सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आमरण उपोषण होतं, परंतु सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जे आहे ते त्यांच्या तब्येतीवरतून त्यांना या ठिकाणाहून हटवण्यात आलेलं होतं। त्यानंतर मात्र या सगळ्या आंदोलनाची धुरा अभिजित दिपके यांनी सांभाळलेली होती आणि या सगळ्या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय, कारण की देशभरातल्या नागरिकांकडून या आंदोलकांना उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतोय आणि वेगवेगळ्या जेवणाच्या वस्तू, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यासोबत ताडपत्री असेल, सॅनिटायझर असतील, त्यासोबतच मेडिकल किट्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुरवल्या जातात आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा देखील होतोय, कारण की हजारोंच्या संख्येने आंदोलक दररोज या ठिकाणी भेट देतात आहेत। त्यामुळे सकाळच्या वेळेस रोज या ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ती या तरुणांकडून राबवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी साफसफाई करताना आपल्याला पाहायला मिळतात है। यहाँ पर साफ सफाई का डेली आप प्रोग्राम करते हो? अर्ली इन द मॉर्निंग हम ट्राई करते हैं कि जितना भी ये प्रोटेस्ट साइट है हम क्लीन कर पाएँ, जितना हम कर सकते हैं, ठीक है। और दिन भर हम ट्राई करते हैं कि लोगों को बोलें कि डस्टबिन से यूज़ करें ताकि बिल्कुल कचरा नहीं हो जाएगी। बहुत सारी पॉपुलेशन इधर आ रही है टू प्रपोज करने के लिए। बीजेपी सरकार की है, मगर ये जंतर मंतर पे NDMC हम है, सफाई अभियान हम है, क्योंकि बीजेपी सरकार कभी ना सोचेगी कि जहाँ ये कोकरेजे बैठे हुए हैं देश की शक्ति, वहाँ पे हम सफाई अभियान करें। तो तर आपण पाहिलं तर दिल्ली महानगरपालिका जी आहे त्याचे कर्मचारी या ठिकाणी येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी साफसफाई करतोय अशी भूमिका आहे। का आप साफ सफाई कर रही है, आप कहाँ से आई हो और कितने दिन से हो यहाँ पर? मैं अभी सुबह मैं दिल्ली में ही रहती हूँ और मैं ऑफिस से अभी यहाँ पे आई हूँ साफ़ सफाई करना। अगर हम लोग यहाँ पे ये दिखाना चाहते हैं कि अगर हम ही लोग अगर गंदगी भी हो रही है तो हम ही लोग खुद साफ़ कर रहे हैं। यहाँ पे कोई मतलब ऐसे नहीं आ रहा है साफ़ सफाई करने, कुछ भी करने। और आप अगर देखोगे वहाँ पे इतनी गंदगी में लोग सब लेटे हुए हैं, कोई फैसिलिटीज़ नहीं है। आप देख सकते हो, लोग कह रहे हैं कि बहुत ज़्यादा फैसिलिटीज़ है, AC लग रखे हैं यहाँ पे। आप दिखाइए कि लोग कैसे हैं, मतलब लेटे। दिल्ली नगर निगम भी यहाँ पर है, दिल्ली नगर निगम के अधिकारी यहाँ पर आते नहीं, जो ही कर्मचारी है वो यहाँ पर नहीं आते क्या साफ सफाई करने के लिए? सर ये मुझे नहीं इसका पता। मेरे को ऐसा लगता है कि हम सबको खुद में एक होना चाहिए कि हम अपनी सराउंडिंग्स को साफ रखें, क्लीन रखें, इसीलिए सर हम ये सब कर रहे हैं। खरं तर आपण पाहिली ही तरुणी जी आहे ती दिल्लीमध्येच या ठिकाणी काम करते आणि दिल्लीमध्ये काम करत असतानाच ती आज ऑफिसमधनं या ठिकाणी स्वच्छता मोहिमेला हातभार लावण्याकरता या ठिकाणी पोहोचलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण काही अजून तरुणी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। आप कितने दिन से यहाँ पर हो और ये पूरा स्वच्छता मुहिम जो है क्लीनिनेस प्रोग्राम कर रही है? भाई बताएंगे आपको। खरं तर आपण पाहिलं तर काही तरुण विद्यार्थी जे आहेत ते बोलत नाही आहेत, परंतु या ठिकाणी त्यांच्याकडनं ही स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि अशाच पद्धतीने रोज हे सगळेच तरुण विद्यार्थी जे आहेत, तरुण आंदोलक विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छता मोहिमेमध्ये आपला हातभार या ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।